शांती। आज आहे 21/3/2024 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, अंतर्मुखी होऊन आठवण करण्याचा अभ्यास करा। चेक करा की मी आत्म अभिमानी आणि परमात्म अभिमानी किती वेळ राहतो। प्रश्न आहे, जी मुले एकांतामध्ये जाऊन आत्म अभिमानी बनण्याची प्रॅक्टिस करतात त्यांची लक्षणे काय असतील? उत्तर आहे, पहिला पॉइंट आहे, त्यांच्या मुखावाटे कधीही उलटे सुलटे शब्द निघणार नाहीत। दुसरा पॉइंट आहे, आपसामध्ये भावाभावाचे खूप प्रेम असेल, सदैव शीरखंड होऊन राहतील। तिसरा पॉइंट आहे, धारणा खूप चांगली असेल, त्यांच्याकडून कोणतेही विकर्म होणार नाही। चौथा पॉइंट आहे, त्यांची दृष्टी खूप गोड असेल, त्यांना कधीही देह अभिमान येणार नाही, कोणालाही दुःख देणार नाहीत। ओम शांती। आत्मिक मुलांप्रती फक्त आत्मा म्हटले तर मग जीव अर्थात शरीर निघून जाते, म्हणून आत्मिक मुलांप्रती आत्मिक पिता समजावून सांगत आहे, स्वतःला आत्मा समजायचे आहे। आम्हा आत्म्यांना बाबांकडून हे नॉलेज मिळते, मुलांना देही अभिमानी होऊन राहायचे आहे। बाबा आलेच आहेत मुलांना घेऊन जाण्यासाठी। भले सतयुगामध्ये तुम्ही आत्म अभिमानी असता, परंतु परमात्म अभिमानी नसता। इथे तुम्ही आत्म अभिमानी देखील बनता तर परमात्म अभिमानी देखील, अर्थात मी बाबांचे संतान आहे। इथे आणि तिथे अर्थात संगमयुग आणि सतयुग यामध्ये खूप फरक आहे। इथे आहे शिक्षण, तिथे शिकण्याची गरज नाही। इथे प्रत्येक जण स्वतःला आत्मा समजतात आणि बाबा आम्हाला शिकवत आहेत। या निश्चयामध्ये राहून ऐकाल तर धारणा खूप चांगली होईल, आत्म अभिमानी बनत जाल। या अवस्थेमध्ये टिकणे हे खूप मोठे ध्येय आहे। ऐकायला खूप सोपे वाटते, तुम्हा मुलांना हाच अनुभव ऐकवायचा आहे की आपण कसे स्वतःला आत्मा आणि इतरांना देखील आत्मा समजून बोलतो। बाबा म्हणतात, मी भले या शरीरामध्ये आहे, परंतु ही माझी खरी प्रॅक्टिस आहे। मी मुलांना आत्माच समजतो, आत्म्याला शिकवतो। भक्ती मार्गामध्ये देखील आत्मा पाड बजावत आली आहे, पाड बजावता बजावता पतित बनली आहे। आता पुन्हा आत्म्याला पवित्र बनायचे आहे। ते तर जोपर्यंत बाबांना परमात्मा समजून आठवण करणार नाही तोपर्यंत पवित्र कसे बनणार? यावर मुलांना खूप अंतर्मुखी होऊन आठवणीचा अभ्यास करायचा आहे। नॉलेज सोपे आहे, बाकी हा निश्चय पक्का राहावा की मी शिकत आहे, बाबा मला शिकवत आहे, तर धारणा देखील होईल आणि कोणते विकर्म होणार नाही। असे नाही, यावेळी आपल्याकडून कोणते विकर्म होत नाही। विकर्माची तर शेवटास बनाल। भावाभावाची दृष्टी खूप गोड असते, यामुळे कधी देह अभिमान येणार नाही। मुले समजतात बाबांचे नॉलेज खूप सखोल आहे। जर उच्च ते उच्च बनायचे असेल तर ही प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे करावी लागेल, यावर लक्ष द्यावे लागेल। अंतर्मुखी होण्यासाठी एकांत देखील पाहिजे। इथल्यासारखा अर्थात मधुबन सारखा एकांत घरामध्ये किंवा कामधंद्यामुळे मिळू शकत नाही। इथे तुम्ही ही प्रॅक्टिस खूप चांगली करू शकता। आत्म्यालाच पहावे लागेल, स्वतःला देखील आत्मा समजायचे आहे। ही प्रॅक्टिस इथे केल्याने तुम्हाला ती सवय लागेल आणि मग आपला चार्ट देखील ठेवला पाहिजे की कितपत आत्म अभिमानी बनलो आहे। मी आत्म्याशी बोलतो, त्याच्याशीच संवाद साधतो। ही खूप चांगली प्रॅक्टिस केली पाहिजे। मुले समजत असतील ही गोष्ट तर बरोबर आहे की देह अभिमान निघून गेला पाहिजे आणि आपण आत्म अभिमानी बनले पाहिजे। धारणा केली पाहिजे आणि करून घेतली पाहिजे। प्रयत्न करून स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करणे हा चार्ट खूप डीप अर्थात सखोल आहे। मोठमोठे महारथी देखील समजत असतील, बाबा दररोज जो विचारसागर मंथन करण्यासाठी विषय देतात तो तर खूप मोठा पॉइंट आहे। पुन्हा कधीही मुखावाटे कोणता उलटा सुलटा शब्द निघणार नाही। भावाभावांचे आपसामध्ये खूप प्रेम निर्माण होईल। आपण सर्व ईश्वराची संतान आहोत। बाबांच्या महिमेला तर तुम्ही जाणताच। श्रीकृष्णाची महिमा वेगळी आहे, त्याला म्हटले जाते सर्वगुण संपन्न, परंतु श्रीकृष्णामध्ये ते गुण आले कुठून? भले त्याची महिमा वेगळी आहे, परंतु सर्वगुण संपन्न बनला तर ज्ञानसागर बाबांद्वारेच ना। तर तुम्ही स्वतःला खूप काळजीपूर्वक तपासत राहिले पाहिजे। पावलोपावली अतिशय बारकाईने हिशोब काढायचा आहे।
व्यापारी लोक संपूर्ण दिवसाची पुंजी रात्रीला तपासतात. तुमचा देखील व्यापार आहे ना? रात्रीचे तपासून पाहायचे आहे की मी सर्वांशी भाऊ भाऊ समजून संवाद केला. कोणाला दुःख तर दिले नाही ना? कारण तुम्ही जाणता आपण सर्व भाऊ क्षीरसागराकडे जात आहोत. हा आहे विषय सागर. तुम्ही आता ना रावण राज्यामध्ये आहात ना राम राज्यामध्ये आहात. तुम्ही मध्यभागी आहात. तर स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे. पाहायचे आहे की आपली ती भावाभावाच्या दृष्टीची अवस्था कितपत राहिली. आपण सर्व आत्मे आपसामध्ये भाऊ भाऊ आहोत. आपण या शरीराद्वारे पाड बजावतो. आत्मा अविनाशी आहे, शरीर विनाशी आहे. आपण 84 जन्मांचा पाठ बजावला आहे. आता बाबा आले आहेत म्हणतात मामेकम अर्थात मज एकाची आठवण करा. स्वतःला आत्मा समजा. आत्मा समजल्याने भाऊ भाऊ होतात. हे बाबाच समजावून सांगतात. बाबांशिवाय इतर कोणाचा पार्टच नाहीये. प्रेरणा इत्यादीची गोष्ट नाही. ज्याप्रमाणे टीचर बसून शिकवतात तसेच बाबा मुलांना शिकवतात. ही विचार करण्याची गोष्ट आहे. यासाठी वेळ देखील द्यावा लागतो. बाबांनी तर धंदा इत्यादी करण्यास काही हरकत नाही असे सांगितले तर आहे, परंतु आठवणीची यात्रा देखील जरुरी आहे. त्यासाठी देखील वेळ काढला पाहिजे. सेवा देखील सर्वांची वेगवेगळी आहे. कोणी जास्त वेळ काढू शकतात. मासिकामध्ये देखील युक्तीने लिहायचे आहे की इथे अशी बाबांची आठवण करायची असते. एकमेकांना भाऊ भाऊ समजायचे असते. बाबा येऊन सर्व आत्म्यांना शिकवतात. आत्म्यामध्ये दैवी गुणांचे संस्कार आताच भरायचे आहेत. मनुष्य विचारतात भारताचा प्राचीन योग काय आहे? तुम्ही समजावून सांगू शकता, परंतु तुम्ही आता खूप थोडे आहात. तुमचे नाव तितकेसे झालेले नाहीये. ईश्वर योग शिकवतात. जरूर त्यांची मुले देखील असतील. ती देखील त्यांना ओळखत असतील. हे कोणालाच माहीत नाहीये. निराकार पिता कसे येऊन शिकवतात हे ते स्वतःच सांगतात. मी कल्प संगमयुगावर येऊन स्वतः सांगतो की मी असा येतो, कोणाच्या तनामध्ये येतो. यामध्ये गोंधळून जाण्याचे कारण नाही. हा पूर्व नियोजित ड्रामा आहे. एकामध्येच येतो. प्रजापिता ब्रह्माद्वारे स्थापना. सर्वात आधी मुरब्बी बच्चा ते बनतात. आधी सनातन देवी देवता धर्मस्थापन करतात. मग तेच पहिल्या नंबरमध्ये येतात. या चित्रामध्ये स्पष्टीकरण खूप चांगले आहे. ब्रह्मा सो विष्णू, विष्णू सो ब्रह्मा कसे बनतात हे इतर कोणीही समजावून सांगू शकणार नाही. समजावून सांगण्याची युक्ती आली पाहिजे. आता तुम्ही जाणता बाबा कसे देवता धर्माची स्थापना करत आहेत, कसे चक्र फिरते. या गोष्टींना इतर कोणीही जाणू शकत नाही. तर बाबा म्हणतात अशा प्रकारे युक्तीने लिहा. यथार्थ योग कोण शिकवू शकतो? हे जर माहीत झाले तर तुमच्याकडे खूप जण येतील. एवढे मोठे आश्रम जे आहेत ते हलू लागतील. हे अंतामध्ये होणार आहे. मग आश्चर्यचकित होतील की इतक्या सर्व संस्था भक्ती मार्गाच्या आहेत. ज्ञान मार्गाची एकही संस्था नाही. तेव्हाच तुमचा विजय होईल. हे देखील तुम्ही जाणता. दर 5000 वर्षांनंतर बाबा येतात. बाबांकडून तुम्ही शिकत आहात आणि इतरांना शिकवत आहात. कसे कोणाला लेखी रूपात समजावून सांगायचे आहे. या सर्व कल्पकल्प युक्त्या निघत राहतात, जेणेकरून अनेकांना माहीत होते बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही एका धर्माची स्थापना करू शकत नाही. तुम्ही जाणता त्या बाजूला आहे रावण, या बाजूला आहे राम. रावणावर तुम्ही विजय प्राप्त करता. ते सर्व आहेत रावण संप्रदायी. तुम्ही ईश्वरीय संप्रदायी खूप थोडे आहात. भक्तीचा किती शो अर्थात दिखावा आहे. जिथे जिथे पाणी आहे तिथे मेळावा भरतो. किती खर्च करतात, किती बुडून मरतात. इथे काही अशी गोष्ट नाही. तरी देखील बाबा म्हणतात आश्चर्यवत मेरे को पहचानती सुनंती सुनावंती पवित्र रहंती फिर भी अहो माया तेरे द्वारा हार खावंती. कल्पकल्प असे होते. हार खावंती देखील होतात. मायेसोबत युद्ध आहे. मायेचा देखील प्रभाव आहे. भक्तीला तर जायचेच आहे. अर्धा कल्प तुम्ही प्रारब्ध भोगता आणि मग रावण राज्यापासून भक्ती सुरू होते. त्याच्या खाणाखुणा देखील कायम आहेत. विकारामध्ये जातात. त्यामुळे ते मग देवता तर राहिले नाहीत. कसे विकारी बनतात हे दुनियामध्ये कोणीही जाणत नाहीत. शास्त्रांमध्ये लिहिले आहे वाम मार्गामध्ये गेले. केव्हा गेले हे काही समजत नाही.
या सर्व गोष्टी चांगल्या रीतीने समजून घ्यायच्या आहेत आणि समजावून सांगायच्या आहेत. हे देखील तेव्हा समजेल जेव्हा निश्चयबुद्धी असेल, त्यांची ओढ लागेल. मग म्हणतील, अशा बाबांची आम्हाला भेट घालून द्या. परंतु अगोदर हे पहा की घरी गेल्यानंतर तेवढाच नशा राहतो, निश्चय बुद्धी राहतात. भले आठवण सतावेल, चिठ्ठी लिहित राहतील की तुम्ही आमचे खरे बाबा आहात, तुमच्याकडून श्रेष्ठ वारसा मिळतो, तुम्हाला भेटल्याशिवाय आम्ही राहू शकत नाही. जसे सगाईनंतर भेट होते, सगाईनंतर भेटण्यासाठी तळमळतात. तुम्ही जाणता आमचे बेहदचे पिता, टीचर, साजन इत्यादी सर्व काही आहेत. बाकी सर्वांकडून दुःख मिळाले, त्याच्या बदल्यामध्ये बाबा सुख देतात. तिथे देखील सर्व सुख देतात. यावेळी तुम्ही सुखाच्या नात्यामध्ये बांधले जात आहात. हे पुरुषोत्तम बनण्याचे पुरुषोत्तम युग आहे. मुख्य गोष्ट आहे स्वतःला आत्मा समजायचे आहे. बाबांची प्रेमाने आठवण करायची आहे. आठवणीने आनंदाचा पारा चढेल. सर्वात जास्त भक्ती आपण केली आहे, खूप त्रास सहन केला आहे. आता बाबा आले आहेत परत घेऊन जाण्यासाठी, तर जरूर पवित्र बनायचे आहे. दैवी गुण धारण करायचे आहेत. पोतामेल अर्थात लेखा जोखा ठेवायचा आहे. संपूर्ण दिवसभरामध्ये किती जणांना बाबांचा परिचय दिला. बाबांचा परिचय दिल्याशिवाय बरे वाटत नाही, तळमळायला होते. यज्ञामध्ये खूप विघ्न देखील पडतात, मार खातात. इतर कोणताही असा सत्संग नाही जिथे पवित्रतेची गोष्ट बोलली जात असेल. इथे तुम्ही पवित्र बनता तर असुर लोक विघ्न टाकतात. पावन बनून घरी जायचे आहे. संस्कार आत्मा घेऊन जाते. असे म्हणतात, युद्धाच्या मैदानामध्ये वीरमरण आले तर स्वर्गात जाल. त्यामुळे आनंदाने लढाईवर जातात. तुमच्याकडे कमांडर, मेजर, शिपाई इत्यादी कुठून कुठून येतात. स्वर्गामध्ये कसे जातील? युद्धाच्या मैदानावर मित्र नातेवाईकांची आठवण येते. आता बाबा समजावून सांगत आहे की सर्वांना परत जायचे आहे. स्वतःला आत्मा समजा, भाऊ भाऊ समजा, बाबांची आठवण करा. जे जितका पुरुषार्थ करतील तितके उच्च पद प्राप्त करतील. ते लोक म्हणतात आपण सर्व भाऊ भाऊ आहोत, परंतु अर्थ जाणत नाही, पित्यालाच जाणत नाही. काही लोक असे समजतात की आम्ही निष्काम सेवा करतो, आम्हाला फळाची इच्छा नाही, परंतु फळ तर जरूर मिळणार आहे. निष्काम सेवा तर एक बाबाच करतात. मुले जाणतात बाबांची किती निंदा केली आहे आणि देवतांची देखील निंदा केली आहे. आता देवता कोणाची हिंसा तर करू शकत नाही. इथे तर तुम्ही डबल अहिंसक बनता. ना काम कटारी चालविणे, ना क्रोध करणे. क्रोध सुद्धा खूप मोठा विकार आहे. काही जण सांगतात मुलावर खूप क्रोध केला. बाबा समजावून सांगतात थप्पड इत्यादी कधीही मारायची नाही. तो देखील भाऊ आहे, त्याच्यामध्ये देखील आत्मा आहे. आत्मा लहान मोठी असत नाही. हा तुमचा मुलगा नाही, परंतु तुमचा लहान भाऊ आहे. आत्मा समजायचे आहे. छोट्या भावाला मारता कामा नये, त्यासाठी श्रीकृष्णाला उखळीला बांधले असे दाखवतात. खरे तर अशा काही गोष्टीच नाही, ही वेगवेगळी शिकवण आहे. बाकी श्रीकृष्णाला काय गरज पडली आहे लोण्याची? ते अर्थात भक्तीवाले उलट चोरीची महिमा देखील करतात. तुम्ही महिमा कराल सुलटी. तुम्ही म्हणाल तो तर सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण आहे, परंतु ही निंदा करण्याची देखील ड्रामामध्ये नोंद आहे. आता सगळे तमोप्रधान बनले आहे. बाबा येऊन सतोप्रधान बनवतात. शिकविणारे आहेत बेहदचे बाबा. त्यांच्या मतावर चालावे लागेल. सर्वात हा विषय अवघड आहे. पद देखील तुम्ही किती उच्च प्राप्त करता. जर सोपे असते तर सगळेच ही परीक्षा देऊ लागतील. यामध्ये खूप मेहनत आहे. देह अभिमान आल्याने विकर्म होतील, म्हणून छुई मुईचा अर्थात लाजाळूचा दृष्टांत आहे. बाबांची आठवण केल्याने तुम्ही उभे राहाल, अर्थात सुरक्षित राहाल. विसरल्याने काही न काही चूक होईल. पद देखील कमी होते. शिकवण तर सर्वांना दिली आहे, ज्याची नंतर गीता बनवली आहे. गरुड पुराणामध्ये रोमांचक गोष्टी लिहिल्या आहेत, जेणेकरून मनुष्यांना भीती बसेल. रावण राज्यामध्ये पापे तर होतातच, कारण आहेत काट्यांचे जंगल. बाबा म्हणतात दृष्टीला देखील बदलायचे आहे. खूप काळापासून अंगवळणी पडले आहे, त्यामुळे प्रेम शरीराच्या दिशेने जाते. विनाशी वस्तूवर प्रेम करून फायदा काय?
अविनाशी सोबत प्रेम ठेवल्याने अविनाशी बनते. मुलांना हेच डायरेक्शन आहे. उठता बसता चालता फिरता बाबांची आठवण करा. अच्छा. गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, शरीर विनाशी आहे, त्यातून प्रेम काढून अविनाशी आत्म्यावर प्रेम करायचे आहे. अविनाशी बाबांची आठवण करायची आहे. आत्मा भाऊ भाऊ आहे, मी भावाशी बोलत आहे, हा अभ्यास करायचा आहे. दुसरा पॉइंट आहे, विचारसागर मंथन करून आपली अशी अवस्था बनवायची आहे जेणेकरून मुखावाटे कधी कोणते उलट सुलट शब्द निघू नयेत. पावलोपावली आपला पोता मेल अर्थात लेखा जोखा चेक करायचा आहे. आजचे वरदान आहे, निमित्त आणि निर्माण भावाने सेवा करणारे श्रेष्ठ सफलता मूर्त भव. स्पष्टीकरण आहे, सेवाधारी अर्थात सदैव बाप समान निमित्त बनणारे आणि निर्माण राहणारे. निर्माणताच श्रेष्ठ सफलतेचे साधन आहे. कोणत्याही सेवेमध्ये सफलता प्राप्त करण्यासाठी नम्रता भाव आणि निमित्त भाव धारण करा. यामुळे सेवेमध्ये सदैव मोज असल्याचा अनुभव कराल. सेवेमध्ये कधी थकावट वाटणार नाही. कोणतीही सेवा मिळेल, परंतु या दोन विशेषतांच्या आधारे सफलता प्राप्त करून सफलता स्वरूप बनाल. स्लोगन आहे, सेकंदामध्ये विदेही बनण्याचा अभ्यास असेल तर सूर्यवंशी मध्ये जाल. ओम शांती.